सोलापूर महानगरपालिका हद्दवड भागातील 12 गावांमधील नगर भूमापन, प्रॉपर्टी कार्ड व मालमत्ता नोंदणी प्रक्रियेबाबत महापौरांच्या कक्षात आढावा बैठक आयोजित करण्यात आली। ही बैठक महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, पालिका आयुक्त डॉ. सचिन हुंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक बिज्जू प्रधाने, सिद्धेश्वर कमटम, प्रशांत पल्ली यांच्यासह नगर भूमापन विभागाचे कुरेशी, मॅपेक्स कंपनीचे प्रमुख सचिन गांबळे आणि नगर रचना विभागाचे उप अभियंता जोशी, सहाय्यक अभियंता झरतार आणि मुद्रांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत हद्दवड भागातील 12 गावांमध्ये सुरू असलेल्या नगर भूमापन कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। विशेषतः प्रॉपर्टी कार्ड तयार करणं, एनओसी प्रक्रिया, 7/12 उतारा, खरेदी विक्री नोंदी तसंच नागरिकांना येणाऱ्या अडचणी या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल यांनी नागरिकांना मालमत्तेचे अधिकृत दस्तऐवज वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासनानं गतीनं कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। पुढील 1 वर्षाच्या कालावधीत हद्दवड भागातील सर्व 12 गावांमधील प्रॉपर्टी कार्ड तयार करून नागरिकांना उपलब्ध करून देण्याचं नियोजन प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। त्यानंतर साधारणतः आपल्याला सोमवारी आता जे काम करणार आहे म्हणजे 5 कोटी रुपये दिले होते तर एजन्सी ओळख होती त्याला भेटून करा आणि कामाची कार्यपद्धती काय काय आहे ते काम त्यातले 500 जे मालक तयार आहे अशी माहिती आणि नगरसेवक जी माहिती दिली हद्दवड भागातील आपण एका 12 गावं जी आता निवडलेली आहेत त्याच्यामध्ये नेहरू नगर आहे, प्रतापनगर, अहिल्यानगर, सोलेगाव, केगाव, कोमटे, देगाव, दैगणी आणि कसबे सोलापूर, बाळे आणि या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती